सत्या ऐक, माझा जीवाशी खेळ करू नको स्वतःच्या। हे बघ, मी तुला शब्द देते, मी सगळं ऐकून घेईन तुझं, पण आधी तात्यासाहेबांना सोड। पण माझं म्हणणं नक्की कोण ऐकून घेणार आहे? म्हणजे इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम माझी बाजू ऐकून घेणार आहेत का मला समजून घेणाऱ्या माझ्या जुन्या वाघमारे? बोला ना वाघमारे, कोण ऐकून घेणार आहे माझी बाजू? इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम का माझ्या वाघमारे? आणि माझा जास्त विश्वास ना माझ्या वाघमाऱ्यांवर आहे। काय विचार करताय वाघमारे मॅडम? जुन्या वाघमारे आठवत नाही आहेत का तुम्हाला? ठीक आहे, आता लगेच आठवतील। सत्या, वेडेपणा करू नकोस, जे काय असेल ते आपण बोलूया ना। मी पण तेच म्हणतोय की बोलूया आपण, पण मला माझ्या जुन्या वाघमाऱ्यांशी बोलायचं आहे, या इन्स्पेक्टर वाघमाऱ्यांशी नाही। तुम्ही सगळा राग सोडून माझं ऐकणार आहे का? अहो वाघमारे मॅडम, काय करताय तुम्ही? म्हणलं होतं ना, वेळ आली तर गोळ्या घालायला पण मागं पुढे बघणार नाही। मग मंजू, तू एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असतो, मला याचा खूप अभिमान आहे आणि मला सारखं याचं कौतुक कौतुक केवळ कौतुक वाटत आलेलं आहे। मला कुठलीही बिडबाड ठेवू नकोस, गोळी घालायला काल वाघमारे, तुम्ही खरोखर गोळी घालणार आहे मला? कायद्याच्या आड येणाऱ्या कुणाला बी गोळी घालीन मी। हो घाला की मग, मी तर प्रत्येक वेळी तुमच्या कायद्याच्या आड येत असतोय ना, मग घाला गोळी। अहो वाघमारे मॅडम, काय करता तुम्ही? थांबा, असं करू नका। अहो एकमेकांवर प्रेम होतं तुमचे, ते आठवा ना जरा। वाघमारे मॅडम, असं करू नका, तुमच्या पाया पडतो मी। वाघमारे खाली घ्या, खाली घ्या। सत्या, तुला वाटत असेल मी गोळी चालवणार नाही, पण हा तुझा गैरसमज आहे। नाही वाघमारे, माझ्या मनात तुमच्याबद्दल कसलाच गैरसमज नाही आहे। तुम्ही ना आता लय बदललाय आणि तुम्ही आता गोळी घालूच शकता मला माहिती आहे। ठीक आहे, घाला गोळी। आणि तसं बी तुमचा हात धरून चालणं नशिबात नाही माझ्या, मग किमान मरण तरी तुमच्या हात नाही होते। घाला गोळी। वाघमारे नका विचार करू एवढा, घाला की गोळी। संपवा विषय। ती बंदूक रिकामी करा माझ्या डोक्यात, माझ्या शरीराची चाळण करून टाका। घाला गोळी, घाला गोळी मला। सांग, तुला काय सांगायचंय ते? खरंच? होय, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तात्यासाहेबांना काही केलंस तर मी काहीच ऐकणार नाही तुझं। मग मला कमिशनर साहेबांनी दिलेली ऑर्डर पाळावीच लागली। ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं। माझी बाजू मांडण्याआधी आधी काय काय घडलं होतं ते तुम्हाला सांगणं लय गरजेचं आहे। वाघमारे, तुमचं ट्रेनिंग सुरू होतं आणि एका बाजूला या तात्याच्या विरोधात कोर्टात केस उभी होत होती।
स्टेट वर्सेस तात्यासाहेब मोहिते या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्याची मी अनुमती देतो. मी सरकारी वकिलांना सूचना देतो की त्यांनी आपल्या युक्तिवादाने सुनावणी सुरू करावी. लेट्स बिगिन विथ द आर्ग्युमेंट फॉर द पिटिशनर. थँक्यू मिलॉर्ड. मी माझी ओळख करून देते. मी मिसेस निशिगंधा लाड, राज्य सरकारच्या परवानगीने या केससाठी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून आल्या. तात्यासाहेब मोहिते हाजीर हो. मिलॉर्ड, आज इथे आरोपी म्हणून जी व्यक्ती आहे ती कोणतीही साधी सुधी व्यक्ती नाहीये, तर साताऱ्याचे आमदार येथे आजवर पक्षाने यांच्यावरती ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या सगळ्या त्यांनी चोख पार पाडल्यात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की सामान्य जनतेसमोर एक भोळी भाबडी इमेज तयार करण्यात ते यशस्वी झाले. पण असं म्हणतात ना, सूर्यासमोर हात धरला म्हणून सूर्य काही झाकला जात नाही. तसंच काहीचं यांच्या बाबतीत घडलं. त्यांचा हा भोळा बावडा चेहरा त्यांच्या खऱ्या गुन्हेगारी रूपाला काही लपवू शकला नाही. आणि म्हणून आज त्यांच्यावर ड्रग्ज तस्करी, खून, अपहरण, भ्रष्टाचार, निवडणुकीत फेरफार असे असंख्य गुन्हे दाखल झालेत. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले सगळे गुन्हे आणि FIR ची कॉपी मी कोर्टात सबमिट करते. तात्यासाहेब, इथे जे नमूद केलेले गुन्हे आहेत ते आपल्याला मान्य आहेत. आता आपण आरोपी पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेऊ. तात्यासाहेब, तुमची बाजू मांडणारे वकील कुठे आहेत? ते आज अनुपस्थित का आहेत? विरोधकांची चाल, ते तात्या साहेबांचं राजकारण संपूर्ण नेस्तनाबूत करण्याचा हा कुटील डाव आहे. जसं